केंद्रीय आमचे कॅबिनेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशनचे राममोहन नायडूजी सुद्धा सोबत आहेत. त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आहेत. आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथमदर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतं आहे. बारामती ATC आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतं की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 वेळा 3 वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं आणि मग लँड झालं. तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर असं वाटतं आहे. पण AIBची आमची टीम निघाली आहे, ती बारामतीमध्ये दाखल होती आहे. DGCAने सुद्धा याचं जे काही एक प्रसिद्धीपत्रक काढलं त्यामध्ये सुद्धा आत्ता असंच म्हटलं आहे. पण अंतिम जे काही आपण निष्कर्ष काढू ते AIBची टीम तिथे पोचेल, त्यानंतर जो काय तपास होईल तर निष्पक्षपणे तो निश्चित ते मिनिस्ट्रीमधनं असेल, DGCA असेल, AIB असेल, आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत. पण सगळ्यात मला असं वाटतं की हे अति दुःख देणारी, मनाला वेदना देणारी ही सगळी घटना आहे. पुन्हा तेच म्हणेन की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे अपूर्णच राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत. मला ते धाडसही होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा. बोलतील हिंदीत ते. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमच्यात संवाद झाला. आणि बघा मी त्या काळात सुद्धा अगदी निवडणुकीच्या प्रचाराची शिगेला होतं त्यावेळेससुद्धा ज्यावेळेस मला विचारलं जातं की अजितदादांबद्दल तुमचं काय मत हो, तुम्ही कुठेही रेकॉर्ड मी तेव्हाही म्हटलं की हे या महाराष्ट्रातला असा नेता आहे ज्याची प्रशासनावरती अत्यंत घट्ट पकड आहे. त्यांना ज्या वेळेला मुरलीधर मोहोळबद्दल विचारलं तेव्हा तेही असं म्हणा की एक चांगला कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की आमचं या राजकीय वैचारिक जी काही भिंत आहे किंवा जे काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडचं एक नातं होतं आणि ते कायमच जपलं. मला असं वाटतं की पुन्हा दादांना भेटणं नाही, मला या म्हणजे काहीच त्याच्यावरती मी बोलू शकत नाही.